फिश पण चांगल्या प्रकारे 15 मिनिटं झाले आपले. हो. म्हणजे आपण आता मसाला रेडी केलाय तंदुरीचा, तो आपण अप्लाय करूया, म्हणजे लावूया ओके. आपल्या प्लेटला छान एकदम चांगल्या प्रकारे लावून घेऊया मसाले. हा गेला पहिला पापलेट आणि हा दुसरा. हा बघा एक काढलेला आहे, अजून एक बाकी आहे. फायनली तुम्ही बघताय पापलेट तंदूर रेडी झालेली आहे. पहिल्यांदा खाणार मी. काढते चम्मचने. या पापलेट तंदुरी खायला या. नमस्कार सर्वांना. तर आता दुपारचं 2 वाजलेत आणि आता आम्ही चाललो सानूच्या स्कूलमध्ये. ॲक्च्युली स्कूलमध्ये सानूला आणायला मी एकटाच जातो, पण यावेळी स्नेहा पण आहे. आम्हाला प्रिन्सिपल मॅमला भेटायचं आहे, थोडंसं बोलायचं आहे आम्हाला सानूबद्दल. तर आता आपण एक काम करूया, स्कूलमध्ये जाऊया आणि सानूच्या प्रिन्सिपल मॅमला भेटूया आपण, मग नंतर बघू पुढे काय ना. हो चालेल. ओके चला. रिक्षा क्लीन केली वाटतं. 2:30ला शाळा सुटते तसे पण. बरोबर. हां चला. मी सानूला घेतली स्कूलमधनं सानूची न्यू छत्री. तर आता आम्हाला प्रिन्सिपल मॅमला भेटायचा होता, तर भेटणं झालेलं आहे आणि बोलणं पण झालेलं आहे. करेक्ट आपला 1-1.5 तास गेला ना. वेट करावा लागते ना, खूप मोठं स्कूल आहे. हा. पण येतात बोलायला. बरोबर. प्रॉब्लेम तर ते चालू आहे आता, बघू. आम्ही बोलूया आता मॅम सोबत. तर आता घरी चाललोत आणि एक ताई येणार आहे दिवावर ना. ॲक्च्युली दिवा साईडला ना कुरिअर सर्व्हिस एकदम खराब आहे, तर मी अगोदरच ताईला सांगितलेलं का भरपूर दिवस लागेल आणि त्याच्यामध्ये कसं पावसाळचा टायमिंग आहे, तर पावसाळ्यामध्ये ना कुरिअर सर्व्हिसचा भरपूर प्रॉब्लेम होतो ना. खूपच प्रॉब्लेम होतो. हां, आणि ह्या कारणामुळे मी पहिले तुम्हाला मध्ये सांगत होतो जेव्हा पावसाला स्टार्ट व्हायच्या अगोदर, का जर अजूनपर्यंत मसाला ऑर्डर केलास ना पटापट ऑर्डर करा, कारण हे पावसाळ्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम होतो. तुम्ही विचार करा, आमच्या एरियामध्ये पाऊस नाही पडत, पण ते सगळीकडे टाइमपास होतं. त्यांना काही चान्स पाहिजे असतं कुरिअरवाल्यांना. चला मग. नाही आता येईल 10 मिनिटात ताई बोलली. तोपर्यंत मी घरी सोडते ना मग तुला आणि सानूला, आणि मग मी मसाला द्यायला जाते ताईला. चला. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता स्नेहा ऑर्डर करते. दूध संपलंय, चहा बनवायचा आहे. आता श्रावण चालू होणार आहे, तर मग आपल्याला साफसफाई पण करायला लागेल ना. दरवर्षी करतो ना, तर यावर्षी पण करूया. आम्ही दिवाळीमध्ये, नवरात्रमध्ये, पुन्हा श्रावणमध्ये पूर्ण साफसफाई करतो घराची. तर आता साफसफाई पण करायला लागेल आणि रुद्राभिषेक पण करायचा ना मग आपण या महिन्यात. श्रावणमध्येच करू ना, जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा. बरोबर. आज जेवायला काय मग काय खाणार? आपण एक काम करूया, पापलेट तंदुरी दाखवूया. खाऊन झाल्यावरती मग नंतर बघूया काय आहे ते ना. खाऊन झालं तर बघू काय ते होते, म्हणजे ते पण खायचं आणि परत दुसरा काहीतरी बनवू. बघू ना. असं पापलेट तरी किती, तो 100-150 ग्रामचा एक असेल ना तो पापलेट, 150-200 ग्रामचा. तर चला मग चहा बनवून घेतो आता पटकन. तर फायनली आता आमचा चहा झालाय, टी टाइम झालाय आमचा. या सर्वांनी चहा पियायला. सानूसाठी चॉकलेट मिल्क. चॉकलेट मिल्क. गरम आहे, चालेल ना? सर्दी आहे ना तुला? चालेल ना, आरामात पी. चला या सर्वांनी चहा पियायला. टूटी फ्रुटी बन. टूटी फ्रुटी बन. मला लहानपणी किती आवडायचा. हो. लहानपणी काय काय बोलायचं तुझ्या इथं? ट्युटी फ्रुटी.
म्हणजे आपल्या इथं बनपाव बोलायचं याला, ब्रेड खायची तुटी फ्रुटी. टुटी फ्रुटीवाला. सानू तू चॉकोस हे सर्वच तिने खाल्ले लहानपणापासून ना. मग दुसरं काय खाल्लंय तुम्ही? पाव खाल्लाय कधी? पाव खाल्लाय पाव. चला चहा पिऊन घेतो. चहा पिऊन झाला ना की मस्तपैकी आपण पापलेट तंदुरी बनवूया. या सर्वांनी. अरे वा, पाव खाते? अरे वा, आवडला? आवडलं तुला? मला तुटी फ्रुटी नाही आवडत का? तुटी फ्रुटी काढ. चहा सोबत मस्त वाटतं ना खायला. हे बघा पापलेट मस्तपैकी आता कट केली आहेत तंदुरीसाठी. तंदुरी पापलेट बनवायचे ना. मस्त कट करून घेतलेले आहेत. इथं वाटण बनवते. पण वाटण बनवण्याच्या अगोदर सर्वात पहिले ना आपण ओके मॅरिनेशनसाठी काय काय बघा. सर्वात पहिले आपण लिंबूचा रस पिलतोय. अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे याच्यामध्ये आपण. दोन्ही साईडला घ्यायचं आपण जास्त. ओके अर्धा लिंबूचा रस दोन्ही साईडला मस्तपैकी पिळून घेतलेला आहे बघा. आणि स्नेहाचा आजचा आउटफिट बघा. हो आउटफिटच बोलतात ना. आउटफिटच बोलतात. हे स्कर्ट. स्कर्ट आहे ना, यांनी मला मागवली, मला खूप आवडली. हा वाला इतकं स्कर्ट. कम्फर्टेबल आहे ना, म्हणजे की जीन्स वेअर करायचं विसरून जाणार आहे आता मी. घरात पण एकदम कम्फर्टेबल, बाहेर छान फिरायला वाटते. गेलं तरी कम्फर्टेबल. टॉप पण सुंदर. हवा असेल ना तर आम्ही याच्यामध्ये शॉपिंग प्रोडक्ट मध्ये देतोय आम्ही. तुम्ही घेऊ शकता. हे बघा लिंबूचा रस टाकल्यावरती हळद टाकली. दोन्ही साईडून आपल्याला लावायची आहे ना. हो. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. एवढंच असणार का मॅरिनेशनसाठी? हो, नंतर मग आपण पुढे मसाले. हो. दोन्ही साईडला आपण चांगल्या प्रकारे लावून घेणार आहोत. जेव्हा हळद आणि मिठाची वारी येते ना तेव्हा दोन्ही साईडून टाकायला लागते ना. हा, कारण की पापलेट आहे ना, मग नंतर ते काय होतात मॅरिनेट नाही होत चांगलं. हा. मीठ कमी जास्त पहिले मला माहिती नव्हतं, मी एकदाच टाकायची. बरोबर. पण नंतर असं होतं की ते मीठच लागत नव्हतं. पण नंतर मला कळालं की हळूहळू असं करायचं आहे. हो. मीठसाठी एक साईडून झालेलं आहे. आता या दुसऱ्या साईडून मीठ आणि हळद लावून घेते स्नेहा. एकदम चांगल्या प्रकारे लावून घेऊया आपण. मॅरिनेशनसाठी किती टाइम ठेवायचा? 15 ते 20 मिनिट. ओके तोपर्यंत आपला दुसरं सगळं रेडी होईल ना. बरोबर. पापलेट मस्त 15 मिनिटं आपण मॅरिनेशनसाठी ठेवलेले आहेत. आणि इथे हिरवा वाटण तयार करते. हिरवा वाटण मध्ये काय काय घेतलंय तुम्हाला दाखवतो. लसूण टाकलेला आहे, मग नंतर आला टाकलेला आहे, क्लीन केलाय छान. 2 ओके. हिरव्या मिरची ओके. आणि असं एक मुठ्ठी भर आपण काय बोलतोय ना, कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर. तर आता ना आपण मसाले बनवतोय. सर्वात पहिले दही घेतली. आणि दही आता खूप जण बोलतील मच्छीमध्ये नाही यूज करत, तर ती तुमची चॉईस आहे, तुम्हाला यूज करायचं की नाही. आपण यूज करतो इथे. जरी तुम्ही हॉटेलमध्ये जाताय आणि काही तंदुरी फिश मागताय ना तर त्याच्यामध्ये हा असणारच, कारण दही शिवाय तुमचा मसाला बनणार नाही. मग त्यानंतर हिरवा वाटण. हिरवा वाटण मध्ये आपण काय काय घेतलं हे ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. आणि मग त्यानंतर बेसन टाकलंय 2 चम्मच. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच. हळद. आणि मग त्यानंतर तंदुरी मसाला 1 चम्मच. आणि मग त्यानंतर मस्टर्ड ऑइल, राईचं तेल आपण टाकलंय 2 चम्मच. आणि मग त्यानंतर क्रश करून कसुरी मेथी टाकलेली आहे. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि आता सर्व मसाले एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत. याच्यामध्ये आपण तंदुरी मसाला टाकलेला आहे, तर तंदुरी मसाला हवाय, त्याशिवाय तुमची तंदुरी फिश बनणार नाही, बरोबर ना. आणि आपण मस्टर्ड ऑइल पण यूज केलं, तुम्ही बघितलं असेल. हा. तुम्ही इकडे पाहिजे तर बटर सुद्धा यूज करू शकता. ओके. पण मस्टर्ड ऑइल कसं एकदम रेस्टॉरंट स्टाईल सारखं तुम्हाला टेस्ट मिळेल. ओके. आणि आपलं कसं स्नेहा लजीज मसाला आहे तर जास्त मसाले टाकायची गरजच नाही लागलेली आहे. तर स्नेहा लजीज मसाला नसला तर कोणकोणते आणखीन मसाले ऍड करायला लागतील? तर सर्वात आधी धने पावडर यूज करायला लागेल, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर. ओके. आणि गरम मसाला पण तुम्ही ऍड करू शकता किंवा चाट मसाला. ओके. तर एवढे सर्व मसाले तुम्हाला लागतील. पण आता स्नेहा लजीज मसाला म्हणून आपण 2 ते 3च मसाले यूज केले. 2 ते 3 म्हणजे हळद, स्नेहा लजीज मसाला आणि तंदुरी मसाला. बस एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून बघा घेऊया. कलर मिळणार का. काश्मीरी मिरची टाकून सुद्धा एवढा म्हणजे चांगला कलर येणार नाही आपल्या हो. तंदुरीला, जरी तुम्ही बनवताय घरी तरी. बरोबर.
तर आता आपण कसं तंदुरी आहे ना oven मध्ये करणार आहोत. तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते की कसं करतोय. पहिले मला पण नव्हतं माहित. 200 डिग्रीवरती आपण प्रीहीट करणार आहोत. स्टार्ट करून टायमर सेट करायचा. तर आता मी कमीत कमी 13 मिनिटासाठी प्रीहीट करते. म्हणजे आपण आता इथे पापलेटला मसाले लावेपर्यंत मस्त म्हणजे गरम होईल ना. गरम होईल हा. आणि एकदा माहिती असंच मी सांगते का दाखवतोय कारण की ना मध्ये मी काहीतरी एक रेसिपी ट्राय केलेली आणि प्रीहीट नव्हता केला. तर हा. पूर्ण ओव्हन मधून ना पूर्ण पाणी 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 निघत होतं. नंतर मला कळालं की प्रीहीट करायचं किती गरजेचं असतं. हो आपण 13 मिनिटासाठी ठेवलेलं हो आहे. चला चला. तर आपण आहे ना आता फिश पण चांगल्या प्रकारे 15 मिनिटं झाले आपले. हो म्हणजे आपण आता मसाला रेडी केलाय तंदुरीचा तो आपण अप्लाय करूया म्हणजे लावूया आपले ओके. पापलेटला छान एकदम चांगल्या प्रकारे लावून घेऊया मसाले. आतपर्यंत लावायचं छान. फिश तंदुरी आपण पहिल्यांदा खात असणार ना. हो. सानू पण आली. सानू काय ना सानू काय आलं काय खालास? काय खाल्लंस तू निघा? काय नाही टीव्ही बघत होतीस ना. सानू खाशील ना फिश? टेस्ट तंदुरी आहे. अरे आम्ही पण फर्स्ट टाइम ट्राय पनीर करणार तंदुरी आहोत. कसं खायची तू? हा मम्मी तुला मी पनीर तंदुरी बनवते ठीक आहे. चालेल ना पनीर खाते ना तू? मसाले पण आहेत आपले एक्स्ट्रा. हे बघा चांगल्या प्रकारे आपण मस्तपैकी पापलेट मसाले लावून घेतोय. हो. आणि आता जोपर्यंत आपला प्री हीट होते अवन आपण काय करूया फ्रीज मध्ये ठेवूया. तर हे बघा सानू पापलेट मासा खाणार की नाही खाणार हे आम्हाला माहिती नाही म्हणून तिच्यासाठी स्पेशल स्नेहा पनीर तंदुरी करते कारण तिला खूप आवडतात पनीर मलाई पनीर आणि पनीर मध्ये प्रोटीन भरपूर असते ना. हो. प्रोटीनच ना. प्रोटीन प्रोटीन हे बघा. आणि मलाई वाला सानूला पनीर विचार करा मच्छीने जास्त आवडत पण पनीर लगेच खाईल बघा आमच्या सोबत ती आता. सगळं संपवणार ती. सर्वात पहिले ना आपण पनीर ठेवूया. प्री हीट झालेलं आहे मस्तपैकी. पनीरला लागणार आहेत 10 मिनिटं बस. 10 मिनिटं 10.5 मिनिटं. तर फायनली टाइम एंड. ओके. ओ हो 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 तर आता आपल्याला काय करायला लागेल एकच 2 मिनिटं नंबर. ग्रिल द्यायला लागलं. 2 मिनिटं ग्रिल. ग्रिल वाला हा. ओके. आणि इथे आता स्नेहा मॅरिनेशन साठी पापलेट मासा ठेवलेला ते काढलेला आहे बघा. एकदम चांगल्या प्रकारे मॅरिनेशन झालेले मसाले पण लागलेले आहेत. इथे 30 सेकंड बाकी आहेत आता. हो. ओके 1 मिनिट झालेलं आहे. पनीर इज रेडी. तर चला सांगून देऊया आपण कसं लागतं. खाईल ते आपण ना 2 याच्यामध्ये ठेवणार खाली वरती. एक इथे असं फॉइल पेपर पण लावलेलं आहे त्याचं पाणी खाली नाही पडलं पाहिजे हो म्हणून ना. कारण की म्हणजे कसं की एकत्र नाही राहणार ते. हा हा गेला पहिला पापलेट मध्ये आणि हा दुसरा हो. Set. फर्स्ट टाइम आम्ही हे बनवतोय आता बघूया हा कसं पहिल्यांदा बनतं. आपण बनवतोय फिश तंदुरी. हो. 15 मिनिटाचा टाइम लावलेला मध्ये आहे. आपण चेंज पण करतो. ओके फायनली 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण काढूया. स्टॉप ना. हो पलटी करायला लागेल. पलटी करावं लागेल बरोबर. तर बघा आता मी ना पलटी केली आहे दोन्ही साईडशी पण. आता काय करूया आपण ग्रिल करूया या ना. ग्रिल 8 मोड वरती मिनिटासाठी. ठेवलेलं आहे आपण 8 मिनिटासाठी ग्रिल करून घेणार आहोत. झाला. हा बघा एक काढलेला आहे अजून एक बाकी आहे. चला दुसरा पण काढला. तर फायनली पापलेट तंदुरी झालेली आहे. ओ हो 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 चला मस्तपैकी खायला बसूया आता. फायनली तुम्ही बघताय पापलेट तंदूर रेडी झालेली आहे. हा तुम्हाला थोडंसं ना असं करपलेलं दिसते कारण हा वरती होता आणि हा वाला खाली होता. बरोबर. चला टेस्ट करूया. फूक पहिल्यांदा खाणार मी. काटे चम्मचने. या पापलेट तंदुरी खायला या. हे बघा वा शिजला एवढा भारी ना. आता मध्ये सॉफ्ट लागते ना. हा ज्युसी टाइप. अप्रतिम. बरं त्याला आपण जास्त टाइम नाही ठेवला कारण पापलेट कसं आहे एकदम नरम असते आणि पटकन शिजतंय. 15 मिनिटं एकदम बरोबर एकदम परफेक्ट टाइम आहे. आणि मग वरती आपण
8 मिनिटचा हे दिला ना ग्रिल ग्रिल. केला हो. छान छान मस्त झालंय. अप्रतिम. आम्ही पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. तर ही रेसिपी ना तुम्ही नक्की ट्राय करा. जर आपण याच्यावरती कोळशावरती केलं असं ना तर कदाचित झाला नसता. ओव्हन आहे आपल्याजवळ तर पटकन झाला. या ओ हो हो हो. पापलेटच्या बाईट वरती मस्तपैकी आपण कांदा टाकल्याने कांद्यावरती स्नेहा लजीज मसाला आणि वरून लिंबू पिल्ला. मीठ पण टाकलं. एक नंबर. मीठ पण आहे ना त्याच्यात. हो. एक नंबर. चल खाऊन घेऊया आता पटकन. ना चालेल. छान झालंय मस्त. बरोबर ना. असं म्हणजे मी आधी डाऊटफुल होते की कसं टेस्ट लागणार नाही पण एकदम टेस्टी लागते. हम्म. बघा पापलेट आहे ना सॉफ्ट आणि ज्युसी लागते खाताना. बरोबर. म्हणजे सुकला नाहीये. होतं का. हे बघा लिंबू टाकून दिलाय आणि एकदा असं खाऊन बघ. हा. तंदुरीची खाण्याची पद्धत हीच वाव. असते. छान लागते ना. मला भरपूर भीती वाटते की टेस्टी नाही लागणार काय नाही पण माझ्या एक्सपेक्टेशनचे पण पुढे होते ना एकदम टेस्टी झालं. छान एकदम मस्तपैकी झालेला. चालू सानू ये ना. सानू कर तर काय बाबा. टेस्ट तरी करेल ना थोडासा. Taste चला या सर्वांनी पापलेट खायला. आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही पापलेट तंदुरीची रेसिपी दाखवली तर नक्की ही ट्राय करा. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.